काय चाचू तुला काय झालंय? काही नाही रे, उगाच पेटत होते तुला. ठीक आहे रे, लग्न म्हणजे नुसता व्यवहार नसतो ना रे. आणि लग्न ही अशी एक डेट करून नाही करता येत ना. दोघांची मन जुळायला नकोत का? है ना, है ना? एक्झॅक्टली, मन जुळली पाहिजे. रक्ताच्या नात्यापेक्षाही मन जुळलेली नाती जास्त टिकतात. करेक्ट. असो, मन जुळतील तेव्हा जुळतील, आधी तो राहिलेला व्यवहार आपण पूर्ण करून येऊया. हा चल चल चल, तो फोन घे. चला. नाही म्हणजे नाही. का 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 नाही? बघ तर एकदा. नाही. अगं मुलगा एकदम चांगला आहे, दिसायला आहे ना, दिसायला माझ्यासारखा असा एकदम असा राजबिंड आहे, राजबिंड. आणि नोकरी तुला सांगतो ते काय म्हणतात ते, पिऊन आहे, पिऊन. सुस्वभावी. आणि प्रेमाचं काय? कोण प्रेमा? अगं त्याचं काय एवढं? लग्नासाठी प्रेम नको का चंदूशेठ? ते कशाला हवं? असं कसं चंदूशेठ? अगं प्रेम काय लग्नानंतर पण होतं. मसाला कसा दुसऱ्या दिवशी चांगला मुरतो तसा. भाजीचा फोटो नाही माझ्याकडे. अच्छा, ही भाजी. जावई बापू पडले, घोडीवर बसायच्या आधीच पडले. जावई बापू, आई बापू. अरे मग कोणाचा फोटो आहे? ते ड्रायव्हरचा? ड्रायव्हरचा? नाही. हा कोणाचा? कोणी नाहीये. मी सांगितलं ना मला नाही करायचं लग्न बिग्न. अगं कर ना, फोटो तर बघ. नाही म्हटलं ना. छान. चंदूशेठ, झालं का पुन्हा तुमचं सुरू? का पोरीच्या मागे लागताय उगच? मी लागणार, मागे लागणार. बिट्टीची काळजी आहे मला. नुसतं ते देवळात जाऊन टाळ कुटत बसून आहे ना, काही होत नाही. टोमणं कळला. हा, मला काळजी आहे तिची, म्हणूनच रोज देवळात जाते मी तिच्यासाठी प्रार्थना करायला. जसं काय तोच आणणार आहे मुलगा शोधून. आणणारच, अहो आणणारच. लग्नाच्या गाठी वरती स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात, ते काही खोटं नाहीये. मला नाही सध्या गाठ बांधायची कुणाशी. एकदा फक्त त्या ड्रायव्हरशी गाठ पडायला हवी. फोटो तर बघून घे. मी सांगितलं ना, बाकी कुणीही नकोय. कर तू हट्टीपणा. हा, तू हट्टीपणा कर, नको ऐकूस माझं. गौरी जेव्हा पत्रातून चिडेल ना तुझ्यावर, तेव्हा कळेल तुला. माझं नको ऐकू, माझं कोणीच नका ऐकू. चंदूशेठ, राधे, तू त्या ड्रायव्हरचीच वाट का पाहतीये? पण सांगते, फक्त तो यायला हवा. चाचू, हा ऐक ना, हे बघ, पैसे देऊ आणि लगेच कल्टी मारू, बाकी काही नको. हो, हा, नथिंग एल्स. हो रे बाबा, चल. अरे यार, अरे नको. आता काय झालं? अरे नको, ती महामाया डायरेक्ट झाडूनही स्वागत करते. मला नाही जायचं. मग आता काय? तुझा पैसे दे आणि ये, मी थांबतो ना इथे. वाह, तिने तुला भेटायला बोलवलंय, मला नाही. हा, तू जायचंस तिकडे. चल. नाही, मला नाही शक्य. ते शक्य नाही म्हणजे? हा सगळा विषय सुरू कोणी केला? एक मिनिट चाचू, इकडचा पत्ता तू दिलायस मला, विसरू नको. पत्ता मी तुला दिलाय नाही का? हा, पण हा विषय सुरू करायला मी नाही सांगितलं, तो तुझा तू सुरू केलाय. हे कोणाचं मॅटर आहे? तुझं मॅटर आहे, तुझं तू निस्तरायला पाहिजे. चल. नको ना चाचू, मी जातो. अरे असं बरं झाला सापडला. मी काही नाही केलं. ऐका ना, मी काही नाही केलं. आलो राधा, आलो रे.
हा आई बोल. काय रे, पोहोचलात का तिथे? भेटली का ती? हो हो पोचलो सुखरूप आम्ही. अजून भेट नाही झाली आमची, पण बहुतेक ना सगळेच जण विराजेशची आतुरतेनं वाट बघतायत. अगं बाई, हो का? म्हणजे नक्कीच तिला काहीतरी महत्वाचं बोलायचं असणार. काय बोलेल रे? मला तर वाटतं आभार मानेल त्याचे. हा कदाचित. आता बघतो हात गेल्यावर काय आहे ते. ऐक ऐक ऐक, काय आई? तू जरा ती मुलगी कशी आहे ते बघ. अरे मला तर वाटतं अगदी साधी असेल, गोड लागवी तशीच असणार. कधी कधी ना आपल्या डोळ्यासमोर आपल्याला हवं असलेलं सगळं असतं, ज्याला त्याची गरज आहे त्याला ते दिसत नाही. अरे आपला विराजच वेडा आहे, त्याला काही कळत नाहीये. पण तू चाचू आहेस, सांभाळून घे. आई तू नको काळजी करू सग. हे बघ, ती मुलगी विराजसला सांभाळणारी असली की आपली काळजी मिटली ना काय. तुला करतो फोन आई. चल चल चल. नाही तू चल. नाही बिट्टी हे बघ, मी याला धरून आणलाय बघ कसा. आम्हाला माहितीये, आम्हाला माहितीये तू कोण असते. नका बोलू, तिला नका बोलू. बिट्टी, राधा बिट्टी. एक मिनिट. राधा का बिट्टी? नक्की कोणाकडे काम आहे? ते दोन्ही नाव एकीचेच आहे. बिट्टीला ना आम्ही लाडाने म्हणतो बिट्टी, आणि राधाला आम्ही राधाच म्हणतो. आपण गप्पा काय मारत बसलोय? मला काय माहिती. बिट्टी लवकर ये लवकर ये लवकर ये. हा बघ धरून आणलाय याला. तिला नका बोलू, तिला नका बोलू, तिला नका बोलू, तिला नका बोलू. ते मारते. विराजस, हे 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 पाणी कशाला? शेवटचं पाणी पाजायला बोलवलंय ना मला इथे? खरं सांगा. हे बघा मला इथे मला कळलं पाहिजे. इथे मला कशासाठी बोलवलंय ते मला कळलं पाहिजे. कारण आम्हाला कळलंय तू कोण आहेस. चोरी केलीस ना घरात? चोर कुठला? अहो नाही हो. हे बघ, आधी माझं बोलणं नीट ऐक. नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतो. एक मिनिट ती काय म्हणली? ऐक म्हणली ना, मग ऐकायचं. मिसळ चोर. हे बघ, तू चोरी केलीस, तू चोरलंस. मी काहीही बोलले नाही. जेव्हापासून तू आलायस ना माझ्या आयुष्यात, सतत गोंधळच घालून ठेवलाय, सतत त्रासच देत आलायस तू मला. आधी माझी मिसळ चोरून खाल्लीस, नंतर मी स्पर्धा हरले तुझ्यामुळे. हा म्हणजे तू तिथे आलास, माझं तुझ्याकडे लक्ष गेलं म्हणजे तुझ्यामुळेच. पण ठीक आहे, मी विसरले. नंतर माझी 20ची नोटही चुकून तुझ्याकडे आली. हा पण तुला माहिती नव्हतं ते. पण झालंच ना, तुझ्या सगळ्या टाइमपासमुळे मला देणगीच मिळाली नाही, तुझ्यामुळेच. किती चुका करतोस रे, किती चुका करतोस. एवढ्या चुका तर कोल्हापुरी चप्पलमध्ये पण नसते. चंदू शेठ, तुम्ही थांबाव जरा. त्याने चोरी केली पण त्याला वाईट वाटलं, म्हणजे माझ्यासाठीच चोरी केली त्याने, पण तू चोरी करायला नको होतीस. अरे बिराजदारांचा विश्वासातला ड्रायव्हर आहेस तू, तिथे चोरी करतोस. अहो मी चोरी नाही केली हो. मग मला सांग, एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? आणि भांडू नकोस माझ्याशी. मी भांडते का? पण मी हा ठीक आहे, जाऊ दे, झालं ते झालं. बिराजदारांना अजून काहीही कळलेलं नाहीये आणि मलाही काही बाऊ करायचा नाहीये. तू म्हणजे तुझा हेतू तसा चांगला होता, पण नाही मला माहिती होतं की तू असाच विचार करणार, हे असंच होणार मला माहिती होतं. म्हणून मी घरनं थेट रक्कम घेतली आणि बिराजदारांना घेऊ. अरे तू माझा एक म्हटलं ना, तुला मदत करायची आहे ना मला, मग माझ्याकडे एक छान पर्याय आहे. माझी आणि बिराजदारांची भेट घडवून आणायची. घडून दे. म्हणजे कसं हिचं मसाल्याचं काम होणार आणि ही लग्नाला तयार होणार, है की नाही? चंदू शेठ, काही बोलू नका. हे बघ, मी तुला पर्याय दिलाय. तू जर तसं केलंस ना, तर तू चोरी केली आहे मी कुणालाच सांगणार नाही, तुझी कुठेही तक्रार करणार.
आणि जर तसं नाही केलंस तर मी सगळ्या गिरायकांना बोलवेन आणि तुला आहे ना ठेचेन, मारेन धरून. हा, माझ्या मुलीच्या लग्नाचा सवाल आहे. चंदू शेठ तुम्ही जरा विराजस पिट्टी, हा पण होता. बिराजदार साहेब, तुम्ही माझ्याकडे या ना, प्लीज प्लीज या. हे थांब्यासारखा उभा काय आहेस? खुर्ची पुस. देतो हा देतो. या ना साहेब या. या ना सर, या ना, बसा ना, या. सर तुम्ही काही खाणार का? नाही म्हणजे खाच, म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. हो हो, एक काम करा, मला एक मस्तपैकी मिसळ द्या. पाणी घ्या. सांगते हा. बस बस बस. चिरून घे. आवडेल त्यांना, नक्की आवडेल. आमच्या बिट्टीच्या हाताला आहे ना एक नंबर चव आहे. हा, तुला आवडली ना? मिसळ आवडली ना? हो आवडली 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 हा आवडली. हा. बिट्टीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. आमच्या राधाला आहे ना अनाथ मुलांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे, पण आमची परिस्थिती नाही ना हो. आमचंच कसं तरी भागतंय. आता तर ती म्हणते की जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. आता वेळेत लग्न व्हायला पाहिजे की नाही? झालं पाहिजे. मी काय म्हणतो, तुमच्या माहितीतला एखादा मुलगा आहे का राधासाठी? हो आहे ना, आहे. भरपूर मुलं माहिती आहेत मला. ठीक आहे, वधूवर सूचक मंडळच काढलंय ना मी. संध्याकाळी 5 नंतर येऊन भेटा मला ऑफिसवर, सांगतो तुम्हाला सगळं. थोडं आधी आलं तर नाही चालणार का? नंतर येतो. काय झालं ग? कोण आलं बाहेर? माई, अगं राघवेंद्र सर आले आहेत, बिराजदारांकडचे. माई तू पण चल ना बाहेर. नाही नको, मी ठीक आहे. तुमचं चालू द्या, म्हणजे माझ्यामुळे उगीच खोळंबा नको. अगं असं का म्हणतेस? असं काही होणार नाही. बरं, जशी तुझी इच्छा. माई काय ग? आशीर्वाद द्या, त्यांना आवडायला हवी. सर ए अरे ड्रायव्हर, ती सांगते तुला काहीतरी. फरसाण ना.
फरसाण आण. हो. आणतो हा आणतो. पटकन. सर बघितलं कसं पटापट पटापट झालं. एकाशी एक हवंच हो ना बिट्टी. हवा हवा खूप छान आहे इकडे. कधी गार असते कधी थंड असते. वाह, अप्रतिम. इथे स्वर्गाचा दरवाजा आहे का कुठे? हा, म्हणजे पहिला घास खाल्ल्याबरोबर अगदी स्वर्ग गाठल्यासारखं झालं मला. वाह, मसाला खरंच खूप सुंदर. हो ना सर. खर तर मला हा मसाला ना बिराजदारांकडे द्यायचा होता. म्हणजे अनाथ मुलांसाठी मला अनाथ आश्रम सुरू करायचंय. जर तुमच्याकडे माझ्या मसाल्याला स्थान मिळालं तर ते नक्कीच शक्य होईल. नाही, मसाल्याची चव खरंच सुरेख आहे आणि मी नक्की प्रयत्न पण करेन. पण कसं आहे ना, मसाल्याचा सगळा व्यवसाय माझा भाऊ बघतो. पण मी नक्की तुझ्याबद्दल त्याच्याशी बोलेन. राघवेंद्र सर, पैसे देऊन विषय संपवायचा आहे आपल्याला. खातायत ना ते. सर तुम्ही एक्स्ट्रा पाव घेणार का? हा हा हा, एक्स्ट्रा पाव घेऊन ये जा. ड्रायव्हर, जा पाव घेऊन ये. तिने काम सांगितलं तुला, जा. पण आलो. सर तुम्ही आमचं मगासचं बोलणं ऐकलत का? हो. सॉरी सर. तुम्ही प्लीज राग नका मानू. तसा चांगला मुलगा आहे तो. म्हणजे चांगला आहे म्हणूनच त्याला मदत करायची होती मला. पण त्याने चोरी केली. त्याने ती करायला नको होती. पण त्याला दुसरा मार्ग नसेल सापडला. तसा चांगला आहे तो. माझ्यासाठीच चोरी केली त्याने. सर तुम्ही प्लीज त्याला पोलिसात देऊ नका. तो परत असं कधीच करणार नाही. मी समजवेन ना त्याला. माझं ऐकेल तो. सर प्लीज त्याला माफ करा. म्हणजे कसं आहे, एखाद्याची चूक माफ करून त्याला जर आपण सुधारण्याची संधी दिली तर तो आणखीन चांगला माणूस बनतो. असा माझा अनुभव आहे. बर. राघवेंद्र सर, हे पाव. कसं आहे, तुला शिक्षा तर झालीच पाहिजे. पण कसं आहे ना, तुझा चोरीचा हेतू चांगला होता म्हणून तुला पोलिसात देत नाहीये मी. पण शेवटी चोरी ती चोरीच ना. आणि काय रे, तुला हिला मदत करायची आहे ना. मग माणसानं मदत स्वतःच्या कष्टाच्या पैशातून करायची असते. एक काम करूया, आतापासून तू इथं काम करायला सुरुवात कर. आजपासनं तू बिराजदारांचा ड्रायव्हर नाहीस. काय
अरे तुला हिला मदत करायची आहे ना, मग इथं राहून काम कर, तिला मदत होईल.